डागडुजी केली आणि त्याला वरून आपण काय नाव ठेवलं, मुंबई पब्लिक स्कूल. मुंबई पब्लिक स्कूल जाऊन बघा. तर त्याच्यामध्ये सुद्धा महापालिकेमध्ये सुद्धा काही चांगले शिक्षक आहेत. मग महापालिका तेव्हा आपल्याकडे होती. मी आयुक्तांशी बोललो, सगळ्यांशी अधिकाऱ्यांशी बोललो, शिक्षण अधिकाऱ्यांशी बोललो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आता आपण हा मर्यादित स्वरूपात करूया. 10वीच्या विद्यार्थ्यांना तुम्ही 10वीचे जेवढे वर्ग आहेत त्याच्यात तुम्ही तुमच्या शाळांमधला प्रत्येक विषयातला एक तज्ज्ञ चांगला शिक्षक निवडा आणि एकच शिक्षक त्याला आपण एक स्टुडिओ करून दिला आणि स्टुडिओतनं तो त्या 10वीच्या विद्यार्थ्यांना तो शिकवायला लागला सगळ्यांना. म्हणजे शिक्षणाचा दर्जा आपण उंचावून समान करण्याचा हा एक प्रयत्न केला. आणि हा नुसता शिक्षक म्हणजे टीव्ही सुरू केल्यानंतर जसं चालतं तसं नाही, तर दोन्हीकडनं संभाषण. म्हणजे त्याचं शिकून झाल्यानंतर शाळेप्रमाणे तो शिक्षक विचारायचा, ह्या शाळेत कोणाला काही प्रश्न आहे का, का तो प्रश्न सगळ्या मुलांना ऐकायला जायचं, त्याचं उत्तर सगळ्यांना ऐकायला जायचं. आणि ही पद्धत मला आठवत आहे की जेव्हा त्याचं आपण उद्घाटन केलं, कोणाला बोलवायचं तर डोक्यामध्ये विचार आला, नाव आलं डॉक्टर रघुनाथ माशेलकर. आता माशेलकर साहेबांशी बोलणार कोण, कारण मोठी माणसं आहेत, बिझी आहेत. मग त्यांना फोन केला आणि त्यांना फोन करून असं सांगितलं की माशेलकर साहेब एक कार्यक्रम असा आहे तर आपण यावं अशी आमची एक इच्छा आहे. तर मला त्याने सांगितलं की ठीक नाही मी येणार, पण मला जरा वेळ आणि कार्यक्रम काय आहे ते दिवस आणि वेळ जरा सांगाल तर बरं होईल. म्हणून माझ्याबरोबर मला वाटतं आदेश बांदेकर होते. आदेश बांदेकरांना म्हटलं आदेश जरा तुम्ही प्लीज समजून सांगा. आदेशने त्याला एक 2-3 मिनिटं समजून सांगितल्यानंतर आदेश अरे नाही थांबा थांबा थांबा, तुम्ही उद्धवजींशीच बोला. म्हटलं काय झालं, चिडलेत काय झालं. तुम्ही फोन घेतला, मला म्हणाले उद्धवजी तुम्ही विश्वास ठेवणार नाही, जे मी आता लिहितोय ते तुम्ही करताय, मी आता माझी डायरी बघणार नाही, मला वेळ आणि ठिकाण सांगा, मी आलो. आणि ते आले. तर ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना, ह्या आपणच पुढे नेल्या पाहिजेत. कारण हे सगळं मी आधुनिक तंत्रज्ञान तुम्हाला सांगत असताना 15 दिवसापूर्वी जे मी मराठवाड्यात फिरलो, मराठवाड्यामध्ये तुम्हाला माहिती आहे तसं गेल्या वर्षी महाराष्ट्रभर आपत्तीच आली. म्हणजे एवढा पाऊस पडला की यापूर्वी म्हणजे मराठवाड्यातले साधारणतः 70-80-90 वर्षाचे शेतकरी मला सांगत होते की एवढा पाऊस आम्ही आमच्या आयुष्यात कधी पाहिला नव्हता. एवढा पाऊस आला म्हणजे काही ठिकाणी नदीच्या पात्रातून पाण्याचे लोटच्या लोट जे आले ते जमिनीच वाहून गेल्या. म्हणजे घरदारं वाहून गेली, जमीन वाहून गेल्या, जमिनीवरचे माती वाहून गेली, खडक सगळे गोटे हे सगळे वरती आले. आणि मग अशा परिस्थितीत शेतकरी विचारायला लागला की खायचं काय. मग त्यांना धीर देण्यासाठी जो काय मी फिरलो आणि शेतकऱ्यांना मी सांगितलं तुम्ही बोला तुमचं काय म्हणणं आहे. तर त्याच्यात एक महिला उभी राहिली आणि उद्वेगाने बोलली. ते सगळ्या परिस्थितीचं तिने वर्णन केलं आणि तिने सांगितलं की